महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट तर्फे महायुती सरकार विरोधात निषेध आंदोलन। महायुती सरकारकडून राज्यातील शेतकऱ्यांसाठी, महिला व विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्याचा दावा केला जात आहे। मात्र या सर्व योजना फोल ठरल्या असून महायुती सरकार सहकार क्षेत्र, कर्जमाफी, पिकांचा हमीभाव, पीक विमा, दूध अनुदान, बळीराजाच्या आत्महत्या, सोयाबीन व कांदा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह वाढती महागाई, रोजगार, महिला सुरक्षा या सर्व स्तरावर अपयशी ठरली आहे। या सरकारच्या काळात महापुरुषांचा अवमान होतो आहे। याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि महाराष्ट्रातील या परिस्थितीवर सर्वसामान्य जनतेचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष महाविकास आघाडीतर्फे मुक्ताईनगर येथे निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे महाराष्ट्र विरोधी भूमिका घेणाऱ्या महायुती सरकारच्या काळात कारनाम्यांचा लेखाजोखा मांडणाऱ्या महायुतीचे काळे कारनामे या पुस्तकाचे वितरण करण्यात आले। तसेच आकाशात काळे फुगे सोडून महायुती सरकारचा निषेध करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणीत भ्रष्टाचार करण्यात आला आहे, त्यामुळे पुतळा कोसळून छत्रपती शिवरायांचा अवमान झाला आहे। या सत्ताधाऱ्यांच्या काळात महापुरुषांचा अवमान होतो आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नागरिकांची मान शरमेने खाली झुकली आहे। सत्तेची मगरुनी असणाऱ्या या सत्ताधाऱ्यांना जनसामान्यांच्या प्रश्नांनी काही घेणे देणे नाही। यांना धडा शिकवण्याची वेळ आली असून जनता त्यांना निश्चित धडा शिकवेल असा विश्वास व्यक्त केला। तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी महायुती सरकारचे काळे कारनामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले। या प्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र भैयासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणीताई खडसे, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना गटाचे मनोहर खैरनार, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, माजी सभापती निवृत्ती पाटील, दिलीप पाटील, विलास धायडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवनराजे पाटील, शहराध्यक्ष राजेंद्र माळी, लताताई सावकारे, भागवत पाटील, प्रेमचंद बडे, अनिल पाटील, प्रवीण पाटील, बापू ससाने, संजय कोळी, साहेबराव पाटील, सोनू पाटील, प्रवीण दामोदर, विनोद काटे, नंदकिशोर हिरोळे, योगेश काळे, राहुल पाटील, निलेश भालेराव, भूषण पाटील, रऊफ खान, अज्जू खान, सय्यद फिरोज, जितेंद्र पाटील, सुभाष खाटीक, रफिक मिस्त्री, हरिभाऊ कवळे, भैया पाटील, बाळा चिंचोले यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख, मुक्ताईनगर, जळगाव। आपण इथं निषेध आंदोलन केलेलं आहे आणि एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे सुद्धा आपण ते हे केलेलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही सरकारचे काळे कारनामे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे एक प्रसिद्धी पत्रक आज काढण्यात आलेलं आहे। या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रसिद्धी पत्रकं वाटल्या गेलेली आहेत। यात आपण बघू शकतात, या सरकारच्या कालावधीमध्ये सरकारने केलेली अनेक अशी कारनामे आपण यात छापून आणलेली आहे, जेणेकरून या झोपलेल्या सरकारला जाग यावी आणि स्वतःचे केलेले कर्म त्यांच्या पुढे ह्या पेपरच्या माध्यमातून आम्हाला जनतेपर्यंत मांडायची आहेत। आणि खरं हे आपण वाचल्यानंतर बघू शकतात की अनेक अशा महाराष्ट्रातल्या घटना आहेत की या सरकारमध्ये या सगळ्या गोष्टींवरती सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे। आणि हे निर्लज्ज सरकार जोपर्यंत उत्तर देणार नाही तोपर्यंत हे सरकारचे काळे कारनामे आम्ही मांडतच राहू आणि हे जनतेपर्यंत पोहोचवत राहू। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।